नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। अजितदादा विमान अपघात प्रकरण सीबीआय चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांच्या अमित शहांना पत्र, रोहित पवारांच्या मागणीची प्रत जोडली। पहलगाम पीडित कुटुंबातील आसावरी जगदाळेंना प्रशासकीय नोकरी, सीएम देवेंद्र फडणवीसांकडून मोठा आधार। मुंबई पोलीस दलात खळबळ, तरुण पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या। आणि महाराष्ट्रात निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचे सूचक विधान। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या डेमो हाऊसची दुसऱ्यांदा दिलेली 5 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश अखेर जिल्हा परिषद प्रशासनाकडून रद्द करण्यात आले असून आता 5 लाखांचे कामच न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शासनाकडून सामान्य नागरिकांना घरकुल उभारणीसाठी 2 लाख रुपये दिले जातात। 1,20,000 रुपये अनुदान मिळते, 50,000 रुपये राज्य शासन अतिरिक्त देते। रोजगार हमी योजनेतून 26 ते 28,000 रुपये मिळतात, तर स्वच्छतागृहाचे 12,000 रुपये मिळतात। 2 लाखांच्या निधी 269 चौरस फुटात हे घर कसे बांधावे, ते घर कसे असावे यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या आवारात लाभार्थ्यांना पाहण्यासाठी डेमो हाऊस उभारण्यात आले। मात्र यासाठी जानेवारी 2024 मध्ये 1 आणि जानेवारी 2026 मध्ये 1 अशा 2 वर्क ऑर्डर देऊन तब्बल 10 लाख रुपये खर्च करण्यात आला। या प्रकरणी मीडियामध्ये चर्चा झाल्यानंतर प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती। अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने डेमो हाऊसची दुसऱ्यांदा दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची कारवाई केली आहे। गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे जुन्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी 17 जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे। या हल्ल्यात 75 वर्षीय वृद्ध शेतकरी दामोदर हरिभाऊ राठोड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला आणि एक 7 महिन्यांच्या गरोदर महिलेलाही निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे। फिर्यादी दामोदर राठोड वय 75 वर्षे हे आपल्या मुलीच्या घरासमोर बसलेले असताना त्याच गावातील पापा रोहिदास चव्हाण, रमेश रोहिदास चव्हाण, उमेश रोहिदास चव्हाण, पिंटू सूर्यभान चव्हाण यांच्यासह अन्य काही जण मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले आणि 9 महिन्यांपूर्वी झालेल्या एका घटनेचा व जुन्या भांडणाचा राग मनात धरून या टोळक्याने दामोदर राठोड यांना विनाकारण शिवीगाळ करत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली। परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते। त्यानंतर न्यायालयाने मुंडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती। त्यामुळे नियमानुसार त्यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। लाच प्रकरणात लाचलुचपत विभागाला रंगेहात सापडल्याने अंबाजोगाईच्या विशेष सत्र न्यायालयाने तहसीलदार मुंडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर बीड जिल्हा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। परंतु नियमानुसार सरकारी अबकारी अधिकारी हे 48 तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यास त्यांच्यावर सक्तीने निलंबनाची कारवाई करावीच लागते। याच नियमाला अनुसरून 48 तास तुरुंगात घालवल्यानंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे। दिनांक 13 मार्च रोजी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हे आदेश काढले आहेत। बीडचे जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी माजलगाव येथे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला। परंतु यावेळी अडचणी घेऊन आलेले काही नागरिक आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र दिसून आले। मेरा विषय ऐसा है कि हम एप्लीकेशन अगर आपको देना होता है ना तो हम आपका ऑफिस में आ जाते ना, हम आपका ऑफिस में आके भी आपको हम एप्लीकेशन दे सकते हैं। तो फिर सुनो ना, यहाँ पे जनता दरबार खुला है ना, तो हम हमारा प्रॉब्लम सुन ले। तो वो एक बाकी जाने वाले एक बाकी जा रहा था क्या इकडे बसून तुमचा यहाँ पर बैठे थे, आपको देने मी तो शिस्तीचा मुद्दा आहे। मी समोर जो बसले त्याला सांगितलं होतं, तुम्ही मागून जाऊन कशाला येताय? नहीं मागून हम क्या करे थे मालूम है क्या? हम बैठे थे, लेकिन आपने बोला आपको देना नहीं है। अरे एप्लीकेशन तो हम उधर भी जाके दे सकते ना आपको ऑफिस को। ये कोई बात नहीं है। हमारा जो प्रॉब्लम है ना, तो हम हमारा प्रॉब्लम सुनते हो आप, हमारा ऐसा ही फैसला कशाला इकडे बसलेला आहे? फिर आप लोग लेके बैठे सब, आप एप्लीकेशन ले फक्त तुम्हाला एकच मुद्दा सांगितलाय, इतर काही तुम्हाला सांगितलं का? मी सांगितलं का? बोला ना।
आम्ही बोला ना. मी आम्ही फक्त राहिलं इतिहास कसं आहे? सांगितला. आमचं कसं म्हणणं आहे साहेब, आमचं म्हणणं असं आहे की आमचं तुम्ही ऐकून घ्या सगळा विषय, असं आमचं म्हणणं आहे. मी कशासाठी इकडे बसलेलो आहे? अजून बोलायचं आहे. अजून तुम्हाला फ्लाईट मधून बोलायला आता आहे का? या ना तुम्ही. या ना तुम्ही. तो बाईक करा तर समोरचा घेतो मी. समोरचा घेतो मी. नाही करा समोरचा घेतो. मला मागे हातात करून घ्या. ते पाहत जा तुम्ही. ठीक आहे, जास्त करू नका. बसा तुम्ही. ठीक आहे. ठीक आहे, बसा तुम्ही आणि फ्लाईटमध्ये या. मला माहिती पण मी मला दरवाजा आधी तू काय का लायचा राहून परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दिनांक 18 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली। ही बैठक पीठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या लता वाकळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर व अन्य नेते मंडळींसह समर्थकांनी स्वागत केले। तसेच पालकमंत्री यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या दालनांचेही उद्घाटन करण्यात आले। युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।